आदरणीय दादांना माझी विनंती आहे की आपण स्वतः संसदेत विचारलेले प्रश्न हे एकदा पाहून घ्यावेत। आदरणीय अजितदादांनी संसदेत विचारलेले प्रश्न जर पाहिले तर दादांनीच इतकी वर्ष पुणे जिल्ह्याचा कारभार सांभाळला आहे, तर अजितदादांनी उत्तर द्यावं। पाणबुडीवरच्या टॉर्पेडो फायरिंग सिस्टीमचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संबंध काय? रेल्वेमधल्या वायफायचा प्रश्न 2010ला विचारला, त्याचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संबंध काय? डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोग्रामसारखा प्रश्न विचारणं, याचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संबंध काय? याची उत्तरं आदरणीय दादांनीसुद्धा द्यावीत। अशा पद्धतीनं थेट संसदेत विचारलेले प्रश्न आणि त्यांच्या कंपनीचं प्रोफाईल पाहिलं तर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा उमेदवार दादांनी दिलेला आहे। दुर्दैवानं आता दादांच्या पक्षाचा उमेदवार आहे, त्यामुळे दादांना प्रचार करणं भाग आहे, परंतु मला खात्री आहे की दादा नक्कीच या संदर्भात विचार करतील। यामध्ये एक वाक्यही खोटं नाही, एक शब्दही खोटं नाही, सगळे पुरावे समोर ठेवले। मायबाप जनता जाणते की या संदर्भात राजीनाम्याची वाच्यता ही मी कधीही पब्लिकली केली नाही। मी सातत्यानं संसदेमध्ये काम करतो आहे। संसदेमध्ये काम करताना सलग 3 वेळा संसदरत्न पुरस्कार जो मिळाला आहे, हे संसदेत सक्रिय असण्याचं लक्षण आहे। राजीनाम्याची जी भाषा आहे ही आदरणीय दादांनी मीडियासमोर केली होती। राजीनामा देऊन शेती करायला जातो, मग दादांनी यावर भाष्य करणं गरजेचं आहे। ही भाषा लोकांसमोर आम्ही नाही केलेली। मला वाटतं की हा एक दादांत खोटा प्रचार हा विरोधी उमेदवारांनी सुरुवातीपासून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या संदर्भामध्ये मायबाप जनता जाणते, त्यामुळे याचं उत्तर जर हे दादा म्हणतात हे खरं असतं तर गावागावात एवढं उत्स्फूर्त स्वागत कसं काय होईल हो? याचंही उत्तर द्यावं। म्हणजे तुमच्या सभेलासुद्धा भाड्याने माणसं आणावी लागतात। कालही काही व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आणि जेव्हा आमच्या प्रचाराची वेळ असते तेव्हा उत्स्फूर्तपणे लोक समोर येतात, गावागावात लोक खांद्यावर उचलून घेतात। हे कसं काय घडतं मग? याचंही उत्तर द्यावं। मी हेच म्हणतो की दादांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे या सध्याच्या परिस्थितीमध्ये। कारण जर दादा म्हणतात ते सगळे जर आरोप खरे असते तर दादांसारख्या एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून बसावंच लागलं नसतं। ज्या अर्थी दादांना तळ ठोकून बसावा लागतो, त्यांच्या दिल्ली पातळीवरच्या नेत्यांना यावं लागतं, त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना यावं लागतं, महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना यावं लागतं। याचा अर्थ आमचं काम बोलतं आहे आणि काम बोलत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला घेरायला एवढे सगळे जर नेते येत आहेत तर जनता बघती आहे।